तर आता आपण बघणार आहोत एग व्हाईट आणि एग योग मध्ये डिफरन्स काय काय आहे ते. जर तुम्ही फक्त बघाल तर एग व्हाईट मध्ये हाय इन प्रोटीन, म्हणजे एग योग मध्ये पण प्रोटीन नसतं, पण एग व्हाईट इज अ प्युअर सोर्स ऑफ प्रोटीन. याच्यामध्ये फॅट किंवा बाकीच्या गोष्टी नसतात आणि त्याच्यामुळे एग व्हाईट लो कॅलरीज असतं. जर तुम्ही एग योग जर घेतला त्याचे कॅलरीज पण वाढतात. आणि अगेन एग व्हाईट मध्ये फॅट नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त प्रोटीन भेटतं, लो कॅलरीज असतात आणि एग व्हाईट मध्ये कोलेस्ट्रॉल पण नसतं. जर तुम्ही फक्त एग व्हाईट खात असाल तर तुम्हाला अंड्यांमधून कोलेस्ट्रॉल आणि फॅट हे भेटत नाही, फक्त प्रोटीन भेटत तुम्हाला. पण जर तुम्ही एग योग जर खाल्ला तर योग मध्ये एग योग इज रिच इन विटामिन्स. तुम्हाला खूप सारे विटामिन्स भेटतात, ए डी ई के B12 मिनरल्स भेटतात. त्याच्यामध्ये आयर्न झिंक फॉस्फरस असतं. ज्यांना खास करून लो बीपीचा प्रॉब्लेम असतो, लो एनर्जी असते, त्यांच्यासाठी एग योग खूप महत्वाचा आहे. आणि एग योग मध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल असतं, पण ते खूप हेल्दी असतात. जर फॅट प्रोटीनच्या कॉम्बिनेशन मध्ये जर असेल तर ते घ्यायला बिलकुल हरकत नाहीये. आणि एग योग मध्ये अँटी ऑक्सिडंट्स पण असतं, जे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल आणि ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांना मी रेकमेंड करू शकतो की फक्त एग व्हाईट खा. एग योग तुम्ही मिस करू शकतात, पण तुम्ही 4 ते 5 अंड्याचं होल एग खायला काही प्रॉब्लेम नाही. अनलेस यू हॅव कोलेस्ट्रॉल इश्यू, तर मग तुम्ही 8 ते 10 अंडी नक्कीच नका खाऊ होल एग. तर तुम्ही 4 to 5 एग्स हे तुम्ही होल खाऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका, कारण की या सगळ्या गोष्टीला खूप मेहनत लागते आणि तुमचे लाईक, फॉलोईंग हे मला मोटिवेट करतात अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी.